न्यूज। यवतमाळमध्ये अवैध उत्खनन प्रकरणी चौकशीची मागणी मनसेकडून विभागीय आयुक्तांना निवेदन। यवतमाळ तालुक्यातील मुदत संपलेल्या गिट्टी क्रशर आणि खाणीतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खननावर कारवाई व्हावी, तसेच ईटीएस प्रणालीद्वारे प्रत्यक्ष आमच्या समक्ष मोजणी करून संबंधित खानपट्टा चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर व शिष्टमंडळाने अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त माननीय श्रीमती श्वेता सिंघल यांना निवेदन दिले। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर दिनांक 7 मे 2025 रोजी खनिकर्म शाखेकडून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यवतमाळ यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र देण्यात आले। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दिनांक 13 मे 2025 रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले, परंतु परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने अखेर ही तक्रार विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे यवतमाळ तालुक्यातील अनेक खाणी व क्रशर यांची मुदत संपलेली असून देखील मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे। उत्खननाचे प्रमाण रॉयल्टीनुसार अधिक असून यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे। यासह भूजल पातळी खाली जात असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अवजड वाहनांमुळे रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे। या प्रकरणाची ईटीएस व इन कॅमेरा प्रणालीच्या सहाय्याने सखोल चौकशी करण्यात यावी। खानपट्ट्यांच्या करारनामे तपासावेत आणि जे खानपट्टे नियमबाह्य उत्खनन करत आहेत त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे, मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे तसेच साईराम कवडे, प्रथमेश पाटील, सोडू गुप्ता, अमितेश आडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई होणे गरजेचं असल्याचं मनसेच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केलंय। आज आम्ही विभागीय आयुक्त यांची भेट घेतली अमरावती येथे। यवतमाळ शहरासह यवतमाळ ग्रामीण भागात म्हणजे यवतमाळ तालुक्यातच मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान आणि खाणींचे अवैध खाणींचा पूर आलेला आहे। यामध्ये मुदत संपूनही काही खाणींमध्ये उत्खनन सुरू आहे। त्याचबरोबर तेथील भूजल पातळी ही खालावलेली आहे या अवैध उत्खननामुळे। आम्ही आज आयुक्त मॅडम यांना भेट घेऊन त्यांना या सर्व गंभीर प्रकरणाबाबत कल्पना दिली। याबाबत आम्ही याआधी जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि विभागीय अधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार केला, पण याच्यात कुठलंच काही निष्पन्न न झाल्यामुळे आम्हाला विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन हा सविस्तर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आम्ही। आणि आमची भूमिका ही आहे की इथे ईटीएस मार्फत चौकशी करण्यात यावी आणि इन कॅमेरा आमच्या समक्ष या सर्व खाणींची चौकशी करण्यात यावी। जिथे अवैध उत्खनन झालेलं आहे त्या खाणींच्या खानपट्टी धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची भूमिका आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.